यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा। यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा। यारो पेट बड़ा बाबा सबको लगा दिया धोखा। यारो पेट बड़ा बाबा सबको लगा दिया। देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा। ये की आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकेड़ा। यारो पेट बड़ा बाबा सबको लगा दिया धोखा। यारो सबको लगा दिया करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी। बहुतांच्या मते गोवा बहुतांच्या मते गोवा होऊ जीवान दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी। तुका म्हणे करुणा बोले तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। मंगल भवन अमंगली हारी हो द्रवहु सुत चेरत अजय बिहारी। राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय पुनि पुनि कितले वो सुनी सुनाई दिल की प्यास बुझती न बुझाई। राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम हरे राम 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 हरे कलावत्न जीवोद्धरार्थावतारं कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राजरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवनामध्ये धावाधावी कशी करावी हे फलासह प्रतिपादन करतात. आज कैलासवासी कचरू कडुबाळ पाटील जाधव यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी सर्वच जण उपस्थित झालेले आहे. प्रत्येकाचं कर्तव्य असतं, मुलाचं म्हणा त्यांच्या जावयाचं म्हणा, की त्यांचं जे पुण्यस्मरण आहे वर्षश्राद्ध आहे हे करण्याचं काय असतं कर्तव्यच असतं. आणि त्यालाच अनुसरून त्यांच्या असणाऱ्या मातोश्री आहे गंगा भागीरथी सिंधुबाई कडुवाळ जाधव आई आहेत. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी मंगल कचरू जाधव त्यांच्या पत्नी आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव हरिभक्तपरायण सिद्धार्थ कचरू जाधव मुलगा आहे. त्याचप्रमाणे सौभाग्यवती हरिभक्तपरायण समृद्धीताई अशोक महाराज पारठे ते मुलगी आहे, जावई आहे. सौभाग्यवती मीराबाई ताराचंद जरे बहीण आहे. आणि सौभाग्यवती हिराबाई बाळासाहेब मुंगसे ह्या त्यांच्या बहीण आहे. आणि संपूर्ण जाधव परिवार आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित असणारे सर्वच दहिगावणे व श्री गुरु कृष्णदेव बाबा भक्त परिवार विठ्ठल. आणि आज या कार्यक्रमाला विशेष ज्यांची उपस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गाणं ज्यांना भावगंधर्व अशा प्रकारची पदवी आहे असे असणारे रविदास गुरुजी जगदाळे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. कारण अशोक महाराजांचं आणि त्यांचं एकदम जीवस्य कंठस्य असं प्रेम आहे. एवढा मोठा कार्यक्रम सोडून ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनाही त्यांच्याही चरणावर धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या श्री गुरु कृष्णदेव बाबा कृपांकित असणारे गायनाचार्य निलेश महाराज नेहोल त्यांनीही यावर्षी आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि कुणाचे जर मुलं असतील संस्कार व्हावे वाटत असेल तर त्यांच्याकडे टाकावे ते आहे. त्यांना अजून एक जोडीदार पार्टनर आहे. इकडं गायनाचार्य प्रतीक महाराज काळे आहेत. इकडं मृदुंगाचार्य रामेश्वर महाराज जाधव आहे. इकडं मृदुंग सम्राट ओंकार महाराज काशीद दहिगावचेच आहेत. त्याचप्रमाणे इकडं आपले नियमित भजन करणारे ज्यांना आपण नेहमी भजनानंदी म्हणतो. कधीही भजन करा म्हटलं का ज्यांना कटाळा नाही, रात्रभर ड्युटी करून येऊ द्या दिवसभर कांदे वाहू द्या तरी भजनाला तयार असणारे आपले बाळासाहेब पाटील मरकड आहे. अरुण भाऊ घोडके आहे. आणि इकडं श्री गुरु कृष्णदेव बाबाचे निष्ठावंत ज्यांच्यावर आपल्या भजनाची जबाबदारी अशी असणारे सोमनाथ महाराज नवथर आहेत. अभिषेक महाराज आहेत. आपले भजनानंदी गुंजाळ भाऊ आहेत. इकडं वामन भाऊ चोपदार आहेत. आणि दोन्ही साईडला दोन मृदुंगाचार्य असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक राजू महाराज कातकडे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या श्री गुरु कृष्णदेव बाबा दधनेश्वर शिवालयाचं वैभव असणारे वैभव महाराज खंबरे आहेत. आणि त्याचप्रमाणे आमच्या दधनेश्वर शिवालयाचे विद्यार्थी आहेत. आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या पावन सान्निध्यामध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. आणि विशेष म्हणजे आमचे चोपदार आहेत. आज दुसरे चोपदार काही सापडाना त्याच्यामुळे काय झालं नाईलाजाने बाळासाहेब वर चोपदार केले. दिंडीतले चोपदार आहे पण आज कीर्तनात उभा राहिले. विठ्ठला नेहमी आपल्या आवाजाला आवाज देणारे आणि आवाज पसरवणारे आमचे कोण प्रमोद भाऊ तेही या ठिकाणी आहे. आणि सर्व कॅमेरामन समर्थ सुद्धा आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठला तुम्ही कीर्तन नेहमीच ऐकता. आपलं कीर्तन गाव म्हणजे ठरलेलंच आहे. आज कीर्तन कमी ऐका आणि गुरुजीचं गायन ज्यादा ऐका.
कारण गुरुजीचं गायन म्हणजे अंतःकरणाचा वेध घेणारं गायन आहे. हा. गायन साधन आहे. गुरुजी मोठमोठ्या महाराज लोकांना काय केलेली आहे, साथ केलेली आहे. आणि यांनी साथ केली, काय यांनी साथ केली म्हणूनच ते काय झालेले आहे. गुरुजींचं गायन मी पहिल्यांदा ऐकलं होतं ज्यावेळेस घाटावर ते गोरे मुंडे शितोळे यांनी सप्ताह केला होता 2005-06. त्यावेळेस ते संस्था सुटले होते आणि तिथं पूज्य ढोकबाबांचं कीर्तन होतं आणि त्याच्यामध्ये गुरुजी म्हटले होते, तुका म्हणे असो सुखे ही चाल. आम्हा हरीच्या दासा काही असा अभंग होता. त्यावेळेस ती चाल म्हटले, त्यावेळेस कमीत कमी आळंदीत 5 ते 10 मिनिटं तिथं टाळ्या वाजत होत्या. विठ्ठला असणारे सर्वच्या ठिकाणी उपस्थित आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवनामध्ये धावाधावी कशी करावी हे फलासह प्रतिपादन करतात. तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येक जीव धावतोय, प्रत्येक जीव पळतोय आणि प्रत्येक जीव तरफड करतोय. मनुष्य मात्राचा विचार केला तर प्रत्येक जण पळतोय आणि प्रत्येक जण धावतोय. लहान असू वा मोठा असू, तरुण असू वा म्हातारा असू, शेतकरी असू वा व्यापारी असू, सुशिक्षित असू वा अशिक्षित असू, नोकरदार असू वा बेरोजगार असू, कोणीही धावतं. जसे हे धावतात तसे देशभक्तही धावतो आणि हरिभक्तही धावतो. विठ्ठल प्रत्येक जण धावतो. जर लहान मुलगा पाहिला तरीही तो धावतो का? शाळेत जाण्याकरता धावतो, चॉकलेटा करता धावतो, नाही तर बिस्किटा करता धावतो. तरुणही धावतो. कशा करता? त्याला वाटत 2चे 4 झाले पाहिजे, लवकर वाहनवाय ते उमेदवार म्हणून उभेच आहे ना नेहमी. तोही धावतो. त्याला असं वाटतं 2चे 4 व्हावे, 4चे 6 व्हावे. वेल कुठं जावा? मांडवा नाही, गगनाला जावा. म्हणजे प्रत्येक जण धावतो. जसा तरुण धावतो तसा म्हाताराही धावतो, शेतकरीही धावतो. कशा करता? सरकारने सांगितलंय, डेडलाईन दिली 12 ते 3 बाहेर नका पडू. पण आपण रस्त्यानं पाहिलं तर कांदे भरणारे काय कमी आहे का? इतके कांदे भरणारे कमी आहे का? एवढी डेडलाईन देऊन सुद्धा सरकारने तरी उन्हामध्ये काय करतात? धावतात, पळतात. म्हणजे प्रत्येक जण काय करतोय? धावतोय. शेतकरीही धावतो तसा व्यापारीही धावतो. व्यापाऱ्यालाही वाटतं 2 रुपयाचे 8 रुपये व्हावे. तसं वाटायला पाहिजे 2 रुपयाचे 4 रुपये व्हायला पाहिजे. परंतु त्याला वाटतं 5 रुपयाचे किती व्हायला पाहिजे? 15 व्हायला पाहिजे. दीडीनच करतात. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा लगा दिया. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. ये किया आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकेड़ा. यारो पेट बड़ा सबका लगा दिया धोखा. यारो लगा दिया ये पेट बड़ा बाका आणि सबको लगा दिया.
किती आहे ईदभर या ईदभर पोटासाठी रात्रंदिवस पाल थावून थावतोय तर पडतोय गुरुजीचं प्रमाण ईदभर पोटासाठी हिंडसिल रानो माळे ईदभर पोटासाठी हिंडसिल रानो माळे अखेरी तुझ्या प्रारब्धात मातीच रे मडक विठाला सर्वच जण धावतात व्यापारीही धावतो नोकरीवालाही धावतो सुशिक्षितही धावतो अशिक्षितही धावतो जसा देशभक्त धावतो कशा करता त्यालाही सीमेचं संरक्षण व्हावं वाटतं आणि त्याच्याद्वारे आपला उदरनिर्वाह तसा हरिभक्तही धावतो कशा करता प्रश्नच आहे हरिभक्तही धावतो कधी धावतो रात्री धावतो रात्रीला काय म्हणतात निशा आणि धावण्याला संस्कृत मध्ये धावतोय चरती म्हणजे धावणे चालणे भांडारकरच्या पुस्तकात आता निशाचर कुणाला म्हणतात विठाला प्रत्येक जण धावतो आणि तसा जर बापाचा विचार केला काय बाप ही घटक आहे हा बापही धावत असतो या जगतामध्ये बाप कशा करता धावत असतो तर तो आपल्या संतती करता धावत असतो बाप करी जोडी लेकराची मोडी बाप करी जोडी लेकराची मोडी बाप करी बाप करी गोडीले कोराची गोडी आपुली कुरवंडी वाढवणी एका एकी केलं विराची साधणी कवी मागवणी भारतानी बाप करी जोडी लेकराची उडी आणि आपली कुरवंडी वाळवणी आपल्याला स्वतःला जाळून काय करत असतो आपल्या संतती करता प्रयत्न करत असतो आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी पहा त्यांची संतती पहा तुम्ही फक्त सिद्धूकडे पहा ते कसे का असाना परंतु त्यांनी सिद्धूला कुठं टाकलं आश्रमामध्ये टाकलं संस्थेमध्ये टाकलं आज तो काय झालाय पखवाज वाजतोय तो परत त्यांची मुलगी पहा भागवत कथा करतात शिवपुराण करतात आणि अजून कीर्तनही करतात प्रवचनही करतात नवे एवढा संसाराचा गाडा हाकून त्यांनी ज्ञानेश्वरीचे किती अध्याय पाठ केले तुम्हाला माहित आहे का गुरुजी 6 अध्याय ज्ञानेश्वरीचे पाठ केले जे आळंदीला जातात मधुकरीचे तुकडे खातात फुकटचे त्यांच्या 12वा अध्याय पाठ व्हायना परंतु संसाराचा गाडा हाकून त्यांनी ज्ञानेश्वरीचे 6 अध्याय पाठ केले विठाला तरी आईची देई दैसी मीरा मुक्ताबाई दैसी मीरा मुक्ताबाई दैसी मीरा मुक्ताबाई दैसी मीरा मुक्ताबाई दैसी मीरा तैसी मीराबाई मुक्ताबाई सोपा आहे का अहो एक ज्ञानेश्वरीच्या 3 ओव्या पाठ करण्याकरता 1 तास घोकावं लागतात नुसत्या 1 तास घोकून चालत नाही जर दुसऱ्या दिवशी म्हणायला लागल्या ना त्या आठवत नाही पुढे पाठ आणि माग सपाट होतात 6 अध्याय म्हणजे सोपे नाही पाठ करण्याचे एवढे पाठ केले का काहीतरी आई वडिलाची पुण्य असेल म्हणूनच ज्ञानेश्वरी पाठ झाली ना पहिलं देवाचं नाम घेण्याकरता पुण्य लागत
हा अनंत जन्मीचे सुकृत पदरी एवढा ज्ञानेश्वरी सारखा भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ ज्यांच्या मुखामध्ये असा सर्रास वाहतो याच्याकरता पुण्य लागणार नाही का गुरुजी? हा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याईने तर तेव्हाच भगवान परमात्म्याची कृपा होत असते. आणि अशा प्रकारचे महात्मा असो वा साध्वी असो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा काय असतो? दुर्लभ असतो. या भूतलावर अवतीर्ण होण्याकरता असे अनेक जन्म घ्यावा लागत असते. महात्मा कुठेही नसतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तत्वतः वेत्ती कश्चिन. कोणीतरी असतो, सगळेच नसतात. ज्ञानेश्वरीचे अध्ययन करणारे विठाल आणि असे असणारे, त्याचप्रमाणे त्यांचे जावई असणारे सुद्धा नेहमी आम्हाला सत्संगत कीर्तनात करणारे अशोक महाराज पारठे, तेही सुद्धा श्री गुरु कृष्णदेव बाबा अंकित शिष्य परिवारातील आहे. असा पूर्ण त्यांचा संपूर्ण परिवार, जाधव परिवार असेल, पारठे परिवार असेल, त्यांनी जीवनामध्ये काय कमवलं? पैसा नसेल कमवला, परंतु खरी संपत्ती जी असते ती काय असते? संतती असते. विठ्ठल गुणाचा उद्धार, कुळाचा उद्धार होतो. जर आपल्या घरामध्ये एखादा, ज्याच्या उदरामध्ये जर एखादा हरिभक्त जन्माला आला, तर जसं एखादा वाईट मनुष्य जरी जन्माला आला तर त्याच्या 42 कुळ नरकाला जातात. आणि जर हरिभक्त जन्माला आला तर त्याचे 42 कुळ काय होतात? तरुण जातात. असं आयर गैर कोणी म्हणत नाही. कोण म्हणतंय? नामदेवराय म्हणतात. गुरुजींना प्रमाण दिलं. निर्धार म्हणजे यात संशय नाही. जसं भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय याति न अंतिनाम न संशय. विठाल असे जे माईबाप आहे, म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना काय दिलेली आहे? जे गीता असेल, भागवत असेल, ज्ञानेश्वरी आहे असेल, त्याचं अध्ययन करतात. त्याच्या माता पितेला धन्यता दिलेली आहे. धन्य माता पिता ओ दयाची, धन्य माता पिता
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक जे सात्विक कुळामध्ये कन्या असो वा पुत्र असो जे जर जन्माला आले गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे जे नेहमी नामस्मरण करतात सदा नाम घोष करतात अशाच्या आई बापाला जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात धन्यच. म्हणून आज कचरूभाऊ सुद्धा काय करत असतील वरून पाहत असतील की जाऊ द्या आपल्या मुलाने आपल्या जावईने आपल्या लेकीने एवढा मोठा उत्सव साजरा केला किती आनंद होत असेल त्यांना. विठ्ठल सामान्य पितृ आशीर्वाद देती कल्याणे इतकी सदा जाते कल्याणे इतकी सदा जाते आशीर्वाद देती कल्याणे इतकी सदा कल्याणी इच्छिती ते काय करतात कल्याणच इच्छितात चांगलंच व्हावं असं वाटतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही धावताच ना. आपण सांगत असताना प्रत्येक जण धावतोय आणि प्रत्येक जण पळतोय. पळतो का नाही? प्रत्येक जण धावतोय प्रत्येक घटक पळतोय परंतु कशा करता पळतोय? जर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जण धावत असताना काहीतरी प्राप्त व्हावं याच्याकरता पळतोय काहीतरी साध्य मिळवण्याकरता पळतोय. जसं वरून वर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाचं साध्य भिन्न आहे. जसं साधन भिन्न आहे तसं साध्यही भिन्नच आहे. परंतु सूक्ष्म जर विचार केला ना प्रत्येक मनुष्य मात्र कशा करता धावतो प्रत्येकाचं साध्य एकच आहे. लहान मुलगा धावतो शिशु डिंब बालक ज्याला शब्द आहे असा तो धावतो तो चॉकलेट करता धावतो. मग चॉकलेट करता धावतो का चॉकलेटातून मिळणाऱ्या आनंदा करता? खरंय का नाही? एखादा तरुण धावतो कशा करता धावतो? सांगितलं कशा करता धावतो? बायको करता आपल्याला पत्नी मिळावी. परंतु पत्नी हे त्याचं सर्वस्व आहे का? नाही. वस्तू प्राप्त झाली ती वस्तू त्या वस्तू करता नसते. व्यक्ती प्राप्त झाली ती व्यक्ती करता नसते. तर ती व्यक्ती असो वा व्यक्ती असो ती कशा करता असते? स्वतःच्या सुखा करता असते. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे एखादी व्यक्ती असो वा वस्तू असो मनुष्य ज्या व्यक्तीवर वस्तूवर प्रेम करतो ते व्यक्ती करता करत नाही त्या वस्तू करता करत नाही. पती जर पत्नीवर प्रेम करत असते पती जो पत्नीवर प्रेम करत असतो तो पत्नी करता नाही ते स्वतःच्या सुखा करता करत असतो. आणि पत्नी ही जे पतीवर प्रेम करत असते ते पती करता नाही. आणि मुलगा ही आई बापावर जे प्रेम करत असतो ते आई बापा करता नाही ते कुणा करता? ते आपल्या सुखा करतात. उपनिषद बोलतं नवारे पत्नी कामाय पतिं प्रियो भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियो भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियो भवती. विठ्ठल म्हणजे प्रत्येक जीव मनुष्य मात्र या जगतातील प्रत्येक जीव धावत असतो जो पळत असतो कशा करता? सुखा करता. प्रत्येकाला असं वाटतंय सुख. एखादा शेतकरी आहे त्यालाही असं वाटतं बांधाला लागून निघालेली 2 एकर काय करावी? घेऊनच टाकावी. पैसे नसले तरी बी पाहुण्यारावळे कोण काय याचं कर्ज काढ त्याचं कर्ज काढ याची टोपी त्याच्या डोक्यात घाल. ती 2 एकर घेतो त्या जमिनी करता का सुखा करता? सुखा करतात ना. परंतु आतापर्यंत आपण जीवनभर धावलो त्या सुखा करता परंतु सुख प्राप्त झालं का? आणि या धावणारे आतापर्यंत किती गेलेत? आपला आजा गेलाय आजा मेला पंजा मेला बाप भजना गेला आजा मेला पंजा मेला बाप भजना गेला देखत नातू पंतू देखत नातू पंतू तोही तैचा धारा हो देखत नातू पंतू तोही तैचा झाला उठा नाग मोठी भयाले मोठी उठा नाग मोठी भयाले मोठी
देखत देखत नातू पंतू इतके धावले इतके पळाले त्यांना प्राप्त झालं का? नाही नाही. त्यांचा मेळ लागला की आपला लागेल का या? कारण आपण ज्या वनात धावतोय, ज्या जंगलात धावतोय, ज्या संसारात धावतोय, ज्याच्या करता धावतो ते नाहीच आहे. त्याच्या सुख नाही, त्याचं मूळच काय आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अहो जन्मची जन्म निघून गेले या सुखाच्या आशेपायी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुखी नाही गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. ही माया काय करत असती? घरातली माया आपल्याला सुधरून देत नाही, तर ही तर या मासा तिचं शंकराचार्यांनी वर्णन करत असताना विवेकचूडामध्ये असं म्हटलेलं आहे, ही माया हिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, तिला अंगसहित म्हणता येत नाही, रंगसहितही म्हणता येत नाही. अशी महद्भूता अनिर्वचनीय सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. या मायाचा असा गजब तडाखा आहे, ती कोणा कोणाला काय करेल सांगता येत नाही. ओ इंद्र चंद्र को क्या क्या भया, सबको मालूम है. नारद की तो भई नारद, ऐत नाव जगतानी. नारद की तो भई नारद की तो भई नारद, ऐत नाव जगतानी. सुनले झटका माएगा तुम्हारा परिवार का सबका, सुनले झटका माएगा तुम्हारा परिवार का सबका, सुनले झटका माएगा परिवार का सबका, सुनले झटका माएगा परिवार का सबका, सबका. इंद्रन चंद्रन महेंद्रन यांची तिथं काय नारदी तो नारदी भाई ऐसी नव्वद आहे. एकदा नारदालाच कीर्तन करत लहानपणापासून असणारा कीर्तनकार, त्यालाच एकदा काय झालं, आता कथा सांगायला वेळच नाही, त्यालाच असं वाटलं एकदा की काय एकटं कव्हर कपडे धावर कव्हर हाताने कोणाला नारदा किती दिवस हाताने कपडे कव्हर रामेश्वर महाराज असं नारद वर्षीला. आणि त्यांना इच्छा झाली, मग ते नारदाला भोगावलं. नारद त्यालाच काय करून टाकलं एकदा भगवान परमात्म्याने. म्हणून ही माया जी आहे ना, ही माया खूप गजब आहे आणि खूप काय आहे, अजब आहे. विठाल हे याच्यात अडकले. अहो आपण धावून धावून किती पळतो, किती धावतो, किती पळतो. जर लय 100 वर्ष आवरेज धरलं या गाड्याचं, किती 100 वर्ष जर आवरेज धरलं तर लय तर लय 50 वर्ष धावतो. किती लहानपणापासून, कारण अर्धे तर झोपण्यातच जाते. शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षे, आणि काय भजनासी उरले ते पाय. भजनाशी नाही, बाकीचे भोगा करता. विठाला आता एवढे गाड्या आवरेज देत नाही. गॅसचा फुगा आहे, कधी फुटून जाईल आणि कधी अटॅक येईल सांगता येईल का? मासी पाख पाखडी ग्रासगिरी नाही हाती, ग्रासगिरी नाही हाती, ग्रासगिरी
पत्ता नाही आपल्याला. हा, अजित दादाला वाटलं होतं का गेले? हा, काय सगळे पेपर घेऊन आणि कागद घेऊन आणि सह्या करायला सगळे मिटिंगा घ्यायला गेले होते, गेले का नाही? कोणीच कोणाचं नसतं. बायकोनी तिसऱ्या दिवशी शपथ घेतली, आपलं कुठून तीच दर्यावे विठाला नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयर बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे नाही कुणाचे कुणी. एकदा गुरुजी करता टाळ्या वाजा यांच्या करता. बहीण कुणाचा, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सखे सोयरे. अहो कोणीच कुणाचं नसतं. देह हे काळाचे, धन कुबेराचे आणि येथे मनुष्याचे. काय आहे आपलं? काहीच नसतं. फक्त म्हणत असतो ह्यो आपला आणि त्यो आपला आणि त्यो आपला. परंतु जो गेला ना तोच त्याच्या बरोबर ज्याचं जे कर्म आहे. कर्माने गो गच्छन्ति जीव एका भार्या गृहद्वारे जन स्मशाने आणि कर्माने गो गच्छन्ति जीव एका. जीव कोणी सगळे इकडेच राहतात. लय म्हणत्या लय चांगला होता, लय असा कुठपर्यंत, जोपर्यंत स्मशानात आहे तोपर्यंत आपलं असंच होणार आहे असं म्हणतो. आणि इकडं आला का निघाला कांदे भरायचे. मी जळतसे स्मशानी अग्नीस वेयेकला मी जळतसे स्मशानी अग्नीस वेयेकला मी जळतसे स्मशानी ग्रहाची कामिनी ती सौराहिली भुवनी मी जळतसे स्मशानी अग्नीस वेयेकला दूर राही. ती काय उडी घेती काय त्याच्यात? नाही, तीही काय राहती दूर राहते. गुरुजीचे प्रमाण म्हणजे गुरुजीला महाराष्ट्रात काय म्हणतात माहिती का? प्रमाणाचा बादशाह. गुरुजी शब्दाला प्रमाण देत नाही. काय गुरुजी शब्दाला प्रमाण देत नाही. गुरुजी जे श्रवण करतात आणि अर्थ ऐकतात, अर्थाला प्रमाण देणारे. हा, नाही तर कीर्तनात एखादा शब्द आला तर त्या शब्दाला धरायचा अर्थ काय? रात्री त्याची अनुभूती आली आपल्याला. प्रत्येक जीव इतका धावतो, इतका पळतो, ज्याच्या करता धावतो तो कामाला येतो का आपल्या? नाही नाही. किती या जगतामध्ये आपण 50 वर्ष धावतो, 30-60 वर्ष आयुष्य धरलं तर 30 वर्ष त्याच्यातले बाळपण गेले, तारुण्य दशे, एवढं आपण धावतो. अहो या जगतामध्ये एक असा होऊन गेला धावणारा, इतका धावला, इतका धावला. किती धावला? या जगतामध्ये असा धावणारा होता एक, त्याला एवढं आयुष्य होतं, एवढं आयुष्य, 14 चौकड्या आयुष्य जयाला. किती? 14 चौकड्या. आता हे चौकड्या काय आपल्याला माहिती ना? दुकडी आणि चौकडी. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी, हे दुकडी. आणि आता प्रमाण म्हटलं सर्व सुखाची आशा जन्म, हे चौकडी. म्हणजे 4 कड्याची एक कडी होती. कोणती 4 कडे? कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग. हे 4 युगाची एक कडी करायची. आणि ह्या 4 युगाचं आयुष्य किती आहे? कलियुगाचं आयुष्य सांगितलेलं आहे 4,32,000 वर्ष.
पुराणामध्ये सांगितलेलं 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. द्वापार युगाचं 8,64,000 वर्ष आहे. त्रेतायुगाचं 12,96,000 वर्ष आहे आणि सत्ययुगाचं 17,28,000 वर्ष आहे. किती बेरीज झाली नाना? तुम्ही सगळं गाव चालित किती बेरीज झाली? डोक्यावरून गेली. सर्व बेरीज झाली 43,20,000 वर्ष. किती? 43,20,000 वर्ष झाले. आणि किती कड्या म्हटल्या? 14 चौकड्या. एक कड किती? 4 याचा म्हणजे 43,20,000 गुणिले 14 किती? 43,20,000 गुणिले 14 बरोबर जेवढं उत्तर येईल एवढा पळाला. कोण? रावण दशानन. इतका पळाला ज्याच्या काळात पळाला त्याला प्राप्त झालं का? त्याला प्राप्त जर झालं असतं काय? ज्याच्या करता पळाला एवढं त्याला जर प्राप्त झालं असतं तर गुरुजी त्यांनी एका भिकाऱ्याचा वेश धारण करून आमच्या सीते मातेच्या दारात भीक मागायलाच आला नसता. ज्या अर्थी भीक मागायला आला त्या अर्थी त्याला काय झालं नाही. सिया को लेके आ रावण बना कर भेष जोगी का. सिया को लेके आ रावण बना कर भेष जोगी का. कराया नाच सब अपना दीवाना हो तो ऐसा हो सदाशिव भंडारी दिगंबरी हो तो ऐसा हो तो ऐसा हो तो ऐसा. जोग्याचा वेश धारण करून रामचरित मानस मधला तो आता खजाना सुद्धा गुरुजी काढून राहिले. एका जोग्याचा वेश धारण करून कुणाला? सीता मातेला काय केलं? घेऊन गेला आणि स्वतःचा काय करून घेतला? नाश करून घेतला. एवढा पळाला त्याला प्राप्त झालं नाही आणि आपण इथे किती पळणार आहे? किती? 43,20,000 गुणिले 14 एवढा पळाला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही एवढं पळू राहिले ना, पळा, धावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धावा. परंतु धावत असताना ज्या मार्गावर धावतात ना तो मार्ग फक्त थोडासा ट्रॅकच्या काय करा? चेंज करा. अभंगाचं प्रथम चित्त लावी चरणा पे चित्त लावी
करी ऐसी धावा धावी स्वामी चरणावे स्वामी चरणावे करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. आपण धावतोच ना, प्रत्येक जण धावतो ना, परंतु धावत असताना फक्त थोडा काय करा, मार्ग चेंज करा, ट्रॅक चेंज करा. धावतोच बरं, धावण्याची गती कमी आहे का आपल्याकडे? नाही नाही, गती तर इतकी आहे. बरं, वेळ कमी आहे का? नाही नाही, रात्रंदिवस पालथा उलथा होतो. खरं की नाही, रात्रंदिवस. बरं, गती ही आहे, संपूर्ण काळ धावतो, परंतु धावत असताना कुठं धावतो? या संसाराच्या वनात. त्या संसाराच्या वनातच धावा, परंतु धावत असताना जेणेकरून आपलं हे जे चित्त आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर स्थिर होईल, त्याच्याकरता धावा. करी ऐसी धावा धावी, अशी धावा धाव करा कशी की जेणेकरून आपलं चित्त स्थिर होईल. कारण हे धावणारं कोण आहे माहिती का? हे मन आहे ना, मन. हे मन या इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघतं. इंद्रिय काय करतात? जसं नेत्रेंद्रिय आहे, नेत्रेंद्रियाला काय लागत असतो? नेत्रेंद्रियाचा डोळ्याचा विषय काय आहे? रूप आहे. डोळ्याचा विषय काय आहे? रूप आहे. इंद्रियाला हे विषय देवाच लागत असतात. तुम्ही जरी नाही म्हटलं तरी किती आवरलं, किती आवरू द्या, परंतु प्रत्येक इंद्रियाचा असा स्वभाव आहे की त्याला ते विषय द्यावाच लागतात. इंद्रियाला विषया वाचून करमतच नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यच नाही. याला विषया वाचून करमतच नाही. म्हणून हे इंद्रिय आणि विषयात संगत करून ते धावत जाते. आणि किती आपण म्हणत असतो, नाही नाही धावू ना, आपण जाऊ ना आषाढीवारीला. काय पाहू द्या, पोराचं झालं, पुरीचं झालं, मग जाऊ. अहो, मसनात जरी गवऱ्या गेल्या तरी आपलं धावणं. तो नाही जात. गुरुवारी राऊत बाबा म्हणत असतात, त्याच्या गवऱ्या मसनात जातात, तो नाही जात, तरीही धावत राहतो. ज्ञानोबराय म्हणतात, इतका धावतो, इतका धावतो. किती? ज्ञानोबराय म्हणतात, दरदूर सापे गिळीज तू आहे उभा, तै तो मासिया वेटाळीची भा, कौने प्राणिया लोभा वाढविती तृष्णा, दरदूर सापे गिळीज तो आहे. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. किती धावतो हा जीव, हा मनुष्य किती धावतो. साप असतो, साप, आणि सापाच्या तावडीत एखादी काय सापडाव, दरदूर म्हणजे काय? बेंडूक सापडाव. त्या बेंडकाला सापाने गिळलेलं असतं. किती गिळलेलं असतं? ज्ञानोबरायचा शब्द आहे, उभा गिळी तो आहे. उभा म्हणजे अख्खा गिळलेला असतो. बेंडूक पाहिलं नाही कधी? पाहिलं नाही बेंडूक? बेंडूक नाही पाहिलं तर तुम्ही बैल तर नाही ठेवले, पण ट्रॅक्टर तुमच्या प्रत्येक घरात. बैल नाही ठेवले, पण ट्रॅक्टर आहे ना तुमच्या दारात. ट्रॅक्टरच्या आकाराचं काय असतो? बेंडूक असतो. पुढं निमळत असताना मागं काय असतो? जाड असतो. म्हणजे त्या ट्रॅक्टरचे दोन्ही मागचे मोठे चाकही गिळलेले असतात. कोणी? त्या सापाने. स्टिअरिंगही गिळलेली असते. ते धूर निघायचा सायलेन्सर तोही गिळलेला असतो. आणि पुढं फक्त काय एवढी एवढी चोच, पुढचे चाकही गिळलेले असतात. आणि पुढं जे असतात ना ते हेडलाईट, एवढेच त्या बेंडकाची शिल्लक राहतात. उभा, यानं बरायचा शब्द, उभा गिळीज तो आहे. त्या बेंडकाला इतकं गिळलेलं असतं. आणि तेवढ्यात त्या बेंडकाच्या समोर एक माशी फडफड करते, इकून तिकडं उडती. ज्ञानोबरा म्हणतात, ते बेंडूक काय करतं माहिती का? तरी तो माशी वेटाळी जिभा. त्याला असं वाटतं जीभ काढतं ती माशी धरायचा प्रयत्न करतो. किती का विषय राहिलेलं होतं बेंडकाचं. सापाने एक आचकी ठोकली असती तर त्या बेंडकाचं काय काय झालं असतं? तद्धाम परमम. तरीही तो धावतो, पळत होता. कोण? तो बेंडूक. त्याला वाटतं आता माशी येईल, नंतर माशी येईल. किती आयुष्य राहिलं होतं. गुरुवारी घुले बाबा ज्ञानेश्वरी शिकत असताना विठ्ठल बाबा घुले सांगत असत की, अरे पोराओ, ज्ञानोबरायांना माशी सांगायची होती का साप सांगायचा होता का बेंडूक सांगायचा होता? सांगा बरं. का तुम्ही आम्ही सांगायचे होते? जितक्या मसनात गावऱ्या गेल्या तरीही आपण या संसारामध्ये काय करतो? धावतो.
काळ आला जवळी ग्राचा मैया काळ आला जवळी ग्राचा मैया काळ आला जवळी ग्राचा नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको मना नको नको मना गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी ग्रासाया गिळण्याकरता तो काळ आलेला आहे तरी म्हणतोय आता नंतर जो वारीला असर पण होऊन गेलं नाही याच तरी नंतरच जाऊ करावी तातडी परिमाणी करावी तातडी परिमाणी संत समागमे तरुणी आवडी करावी तातडी परिमाणी करावी तातडी करावी तातडी टाळ्या वाजा एकदा हा. करावी तातडी परमार्थी हा. परमार्थामध्ये काय थांबाव नाही म्हणून जगद्गुरु तुको संतांचं वचन नाटाच्या अभंगा म्हणतात जवळ आपल्या जवळ हातपाय चालतात जवळ हे जवळ हेच काची आहे हाती चालावया पाये जवळ काळ असे दुरी ठेला जोपर्यंत काळ दूर आहे ना तो तू ऐक गुण वहिला तोपर्यंत गुण काय कर ऐक अन्वयात बोलू ठला तोपर्यंतच ऐक जोपर्यंत ऐकू येतं तोपर्यंत काय? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन ते कशा करता दिलेत जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण या जीवपणा नष्ट होण्याकरता आणि शिवपदावर आरूढ होण्याकरता हा देवाने देह दिलेला आहे देवाने देह भोगा करता नाही दिला देवी दिला देह भजना Bye.
करा. भजना चांगला देह देवाने कशा करता दिला, भोगा करता नाही, कशा करता भजना करता दिला. म्हणून याने काय करा, भजनच करा. कारण इंद्रियाला नेहमी काय लागत असतात, भोग लागत असतात. इंद्रियाचा स्वभाव आहे त्याला विषयच लागत असतात. ज्ञानोबराच्या 2 ओव्या सांगतो तुम्हाला. हा जो देह आहे आणि देहामध्ये जे इंद्रिय आहेत, त्यांचा स्वभावच आहे विषयाला. विषया वाचून त्यांना करमत नाही. सांगितलं जसं एखाद्या बगळ्याने जर मासा पाहिला नाही तोपर्यंत तो बगळा शांत असतो. मिना ते देखुनी बकू, निधना ते देखुनी रंकू, आणि श्री देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. ज्ञानोबराय म्हणतात या इंद्रियाचा असा स्वभाव आहे तसा. कसा? असं वाटतं की हा खूप साधना करतोय. कोण? पांढरा शुभ्र नकशी कांत जसा आमच्यासारखा. मग असं वाटत काय या महाराजांकडे पोहूनच काय करायला पाहिजे, काय पांढरे शुभ्र आहेत, काय पद्मासन घातलेलं आहे. त्याची वृत्ती आणि दृष्टी एकाग्र असती. कोणाची? बगळ्याचं सांगितलं. परंतु कुठपर्यंत एकाग्र असती वृत्ती आणि दृष्टी? जोपर्यंत मासा दिसत नाही. एकदा का मासा दिसला, मिना ते देखुनी बकू. असे कितकरी असतात. कोण? मिना ते देखुनी बकू, निधना ते देखुनी रंकू. एखादा दरिद्री असेल, रंकू म्हणजे गरीब दरिद्री असेल, आणि जर त्याला साठा संचय जर सापडला, निधन म्हटलं म्हणजे ठेवा. त्याचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये आणि याच्यामध्ये निधन याचा अर्थ ठेवा, साठा संचय केलेला आहे. असं जर धनाचा एखादा गरीबाला जर, जाऊ दे ते ज्ञानेश्वरी 12व्या शतकात लिहिलेली आहे. आम्ही सांगत असतो जाऊ दे निधन नका का असाना, एखादी 5-50 रुपयाची जरी नोट दिसली, गरीब द्या सोडून, रंक द्या सोडून. आताच सांगतो एखादा चांगला श्रीमंत असेल आणि एखादी 500ची नोट पडलेली दिसली तर तो काय तिला डावलून जाईल का? पाय देऊन पुढे निघून जाईल का? ते काय तू बरा आहे का? निधना ते देखुनी रंकू आणि श्री देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. ज्ञानोबराय दुसरीच उभी सांगतात. हा इंद्रियाचा स्वभाव आहे. कसा? जैसा खाल राधावे पाणी, भ्रमर पुष्पाचे घाणी, नाना सुटवली सांजवणी वत्सची पा. याक्या ओवीत 3 दृष्टांत गुरुजी लेच महाराज. याक्या ओवीत किती? 3 दृष्टांत. जैसे खाल राधावे पाणी. जर पाणी वर टाकलं वर तर कुठं जातं? वळचणीचं पाणी आड्याला जातं का आड्याचं पाणी वळचणीला येतं? काय कसं आहे आपल्याकडे? वर टाकलं तर पाणी पुढं टाका. जैसे खाल राधा, खालीच जात. जैसे खाल राधावे पाणी, भ्रमर पुष्पाची घाणी. जर एखादा भोंगा असेल ते कुठं जातो? घाणीवर जाऊन बसतो काय? घाणीवर जातो? नाही नाही, तो कुठं जातो? फुलावरच जातो मकरंद कणाचा चारा सेवन करण्याकरता. ते काय माणसं आहे का ठेक्यावर जाण्याकरता? दारूच्या अड्ड्यावर हे जाते, इकडं जाय तिकडं जाय, इथं तोंड घाल तिथं तोंड घाल, जिथं खुपसू नाही तिथं नाक खुपसतात. पिठाला भ्रमर पुष्पाची घाणी आणि नाना सुटवली सांजवणी वत्सची पा. एखादी नूतन वेलेली गाय ज्ञानोबराय म्हणतात, आणि ती जर रानात जर चरायला नेली आणि संध्याकाळी जर तिला अडवलं नाही तर ती कुठं जाते? ज्ञानोबराय म्हणतात ती वासरापाशीच जाते. परंतु ती गाय कोणती पाहिजे? गावरान. ती जर का जरा होस्टल फ्रिजन असली, जर्सी त्याच्या ती जर असली ना, ती काय करतं? ते वासरू काय करतं माहितीये का? ज्याला सोडली ना, ज्याने तिला त्या वासराला सोडलं ना, पहिलं त्यालाच हुमणे आणतं ते. इंद्रियाचा स्वभावच आहे. जसं पाणी वर टाकलं तर ते खालीकडे जाणार, तसं ह्या इंद्रियाचा स्वभाव आहे ते विषयाकडेच जाणार. त्याला विषयच द्यावा लागतात. परंतु विषय द्या, डोळ्याला विषय द्या. परंतु डोळ्याला विषय देत असताना या डोळ्याचा विषय काय आहे? रूप विषय. आणि या जगतामध्ये सर्वात सुंदर कोण असेल
तर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून डोळ्याला विषय देत असताना डोळ्याला म्हणायचं, डोळे डोळे तुम्ही घ्या रे चूक माझा विठोबाचे मुख विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख तुम्ही घ्या रे चूक पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. या जगतामध्ये सर्वात सुंदर कोण असेल तर पांडुरंग परमात्मा. राजेचे सुकुमार मदनाचा पुतळा, राजेचे सुकुमार मदनाचा पुतळा, रवीचे चित्रेरा लोपलिया, रवीचे चित्रेरा लोपलिया, कस्तुरी मनवाटा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या तेजामुळे हे रवी शशी कळा या सुद्धा लोक पावतात. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, हो कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कारण ते चंद्रालाही जे तेज आहे आणि सूर्यालाही जे तेज आहे ते कुणाचं आहे? यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमस्य यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम माम तत्तेजः विद्धि. माझं ते तेज असं भगवान परमात्मा म्हणतात चंद्राला आणि सूर्याला. आणि ते भगवान परमात्म्याचं एवढं तेज सुंदर स्वरूप आहे. तुम्ही म्हणणार आम्ही तिथं जातो आम्हाला तर दिसतच नाही ते. एक तर काळं दिसतं, खरबड खोरबड दिसतं. असंच कीर्तन चालू होतं आणि गुरुजींना प्रमाण दिलं. कोणतं? ते आत्ताच राजस्व कुमार. आणि ते एका वेश्याने ऐकलं, एका वेश्याने ऐकलं. इतका सुंदर आहे पांडुरंग परमात्मा, सुकुमार, इतका सुकुमार आहे. राजस्व सुकुमार मदनाचा पुतळा. तिनं कीर्तनात ऐकलं आणि तिनं ठरवलंच परीक्षा घ्यायची. कोणाची? पांडुरंग परमात्म्याची. ती म्हणी ती किती सुंदर होती, किती सुंदर होती. जर तिनं कधी नागिनीचं पान जर खाल्लं काय तर गिळताना वरून दिसत होती. इतकी सुंदर होती. अहो इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. तिला जर चपाती खायचं म्हटलं तर कसं करावं लागत होती? डोळ्यांनी पाहावी आणि पोटाने चावावी, दाताने नाही. आपले बरे रानाचे काठ जशी आली तशी ताटात स्वाहा. परंतु तिला डोळ्यांनी पाहावी आणि वटाने चावता यावी अशा प्रकारची चपाती करायची. गुरुवारी मारुती बाबा असे सांगत असतात हे दृष्टांत रंगून. आपल्याला वेळ नाही. बरं ती चपाती घ्यायची, तिचे 4 प्रापुद्रे निघाले पाहिजे. नाही तर मध्ये असं लांब करायचं, मध्ये दाबायचं, 2 वरून टाकायचे असं नाही. नाही तर 2 गोळे करायचे आणि चिकटायचे असंही नाही. गोल लाटायची, मध्ये 4ही गोल. याला तेल लावायचं, तेल लावल्यानंतर दुमटायची, परत तेल लावायचं. वाटलं तर थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यावर. आता तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही सगळ्या सुगरणी बसलेल्या. आणि मग ती लाटल्यानंतर तिचे किती 4 पापुद्रे निघतात. 4 पापुद्रे काढल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे करायचे, थोडेसे गार होऊन द्यायचे. गार होऊन दिल्यानंतर त्याचे अजून बारीक तुकडे करायचे, ते मिक्सरमध्ये टाकायचे. मिक्सरमध्ये टाकल्यानंतर खुर्र करायचं. खुर्र केल्यानंतर ते बारीक भुसकट तयार होतं. ते प्लेटमध्ये टाकायचं. प्लेटमध्ये टाकल्यानंतर त्यात दूध टाकायचं, गावरान तूप टाकायचं,
आणि त्याला अर्धा तास काय करायचं, भिजवून द्यायचं. अर्धा तास झाल्यानंतर पुन्हा दूध टाकायचं, तूप टाकायचं आणि त्याला हलवून घ्यायचं. त्याची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट तिनं जर खाल्ली तर तिला गिळीता गिळीता घामाच्या धारा चालायच्या. एकाने विचारलं, एवढे कष्ट करून ही एवढी पेस्ट तयार केली तुला खाण्याकरता, तरीही घामाच्या धारा चालतात, असं कस काय? ती म्हणे, काय गिळण्याकरता काय तो बाप येतो का? इतकी सुकुमार ती वेश्या, इतकी सुकुमार होती. आणि कुठे गेली ती? गेली पांडुरंगाच्या रावळात. आणि पांडुरंगाच्या रावळात धाड 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 गेली. गेल्यानंतर तिनं ठरवलं, हा पांडुरंग परमात्मा किती सुकुमार आहे. सुकुमार हे पाहण्याकरता तिनं पांडुरंग परमात्म्याच्या पायावर काय केलं, निस्तास सावकाश बोट ठेवलं. बोट ठेवल्या ठेवल्या बोट त्या पायामध्ये धसलं, शिरलंय. आजही तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाच्या परमात्म्याच्या पायाचं दर्शन घेतलं. दादा तुम्ही आता महापूजा करून आले, पाहिलं का नाही? हा, पांडुरंग परमात्म्याच्या पायाला जे छिद्र आहे ना, तर ते कान्होपात्राच्या हाताचं आहे. मग तिला प्रचिती आली की या जगतामध्ये मी काहीच सुंदर नाही. आतापर्यंत मला किती जणांनी चेपलं, किती जणांनी काय केलं हे मलाच सांगता येईना, तरीही माझ्या पायाला कुठं छिद्र नाही, काय नाही. त्या पांडुरंग परमात्मा इतका सुकुमार आहे. म्हणून एवढा जगतामध्ये सुकुमार असणारा, सुंदर असणारा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, करी ऐसी धावा धावी. कारण इंद्रियाला विषय लागतात, तसं डोळ्याला रूप लागतं ना पांडुरंग परमात्म्याच्या संबंधाने. द्या श्रोत्रेंद्रियाला शब्द लागतात ना. उगा असं तसं झिंगिनांग चिकिना ऐकण्यापेक्षा गुरुजी सारख्याच्या चाली आणि प्रमाण ऐकावे. करी ऐशी धावा धावी. तसंच पायाने जसं भगवान परमात्म्याचा रस घ्यायचा. तुम्ही म्हणणार त्याला चाटायचं का? नाही नाही, चाटायचं नाही, कारण तो रस स्वरूप आहे. वेदामध्ये त्याला म्हटलंय रसो वैसहा. आणि असा जो रस आहे तो कोणता आहे? ब्रह्म. ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. अशा प्रकारचं करी ऐसी धावा धावी, चित्त लावी चरणापे. आणि त्याच्या चरणावर जर चित्त स्थिर जर केलं तर आपोआपच तो आपला ताप फिरून घेतो.
महाराज की भगवान महाराज छत्रपति शिवाजी महाराज भारत माता की वंदे मातरम। वा शंख वाजला का कुठून आवाज आला हा शंख करता एकदा टाळ्या वाजा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने हा जर त्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर जर चित्त स्थिर केलं तर तो माता पिता असणारा मग तो माझा मग बर का म्हणून मग सांगितलेलं आहे मग कधी हे इंद्रिय जेव्हा भगवान परमात्म्याच्या चरणाकडे लावल्यानंतर आणि त्या ठिकाणी चित्त स्थिर केल्यानंतर मग 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 काय करतो या जगताचा माय बाप असणारा घेईल ताप हिरोनी ताप काय करतो हिरून घेतो ताप म्हणजे काय आपल्याला आलेली ताप म्हणजे दुःख ती साप सुद्धा हिरून घेतो कारण शास्त्रामध्ये 3 प्रकारचे ताप सांगितलेले आध्यात्मिक ताप आधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप हे जे दुःख आहे ना जगतामध्ये जेवढे काही दुःख असेल कोणतंही दुःख असू द्या जगतातलं या सगळ्या दुःखाचा अंतर्भाव या 3 दुःखामध्ये केलेला आहे आध्यात्मिक दुःख त्याला म्हणतात रोग शुद्धाधिकापासून जे होणारं दुःख आहे या शरीर संघातामध्ये जे होणारं दुःख आहे त्याला काय म्हणतात आध्यात्मिक ताप एखाद्याला डोकं दुखतंय दुःख होतं का नाही ते कोणतं दुःख आहे आध्यात्मिक आता जवळजवळ 11:30 वाजत आले भूक लागली नाश्ते केलेले नाही कोणी हे भुकेचं दुःख आहे का नाही हे जे दुःख आहे कशात कोणतं दुःख आहे आध्यात्मिक दुःख आहे एखाद्याला मूळव्याध झाला दुःखाचे ना शरीरामध्ये जेवढे जेवढे रोग होतात ते हे आध्यात्मिक दुःखामध्ये मोडतात आता अधिभौतिक दुःख अधिभौतिक तुला दुःख त्याला म्हणतात चोर व्याघ्र सर्पाधिकापासून होणारं जे दुःख आहे त्याला अधिभौतिक दुःख म्हणतात चोराची भीती आहे वाघाची भीती आहे तुम्ही म्हणणार शेजाऱ्याने जमीन घेतली आणि दुःख होतं हे कोणत्या दुःखात मोडतं ते सुद्धा अधिभौतिक जे शेजाऱ्या पाजारी कोणते दुःख होता या अधिभौतिक दुःखाची व्याख्या करत असताना विवेचन करत असताना विचारसागरामध्ये चोर व्याघ्राधिकापासूनच केलेली आहे परंतु पुढं पंचदशीमध्ये सांगत असताना टीकेमध्ये सांगितलेलं आहे या शरीर जे भिन्न आहे त्याच्यापासून जे होणारं दुःख आहे आता शेजारीने जमीन घेतलं ते म्हणजे आपलं शरीर नाही त्या दुसऱ्यापासून होणारं दुःख आहे ते कोणतं दुःख आहे अधिभौतिक दुःख आता तुम्ही म्हणणार आहे कांदे उन्हाने खराब व्हायला लागले पाऊस येतो अचानक हे कोणतं दुःखच होतं ना हे तर अधिभौतिक मध्ये वेळ बसत नाही ना आध्यात्मिक मध्ये बसत नाही हे दुःख कशात बसतं अधिदैविक दुःखामध्ये अतिवृष्टी अनावृष्टी भूकंप येणं ज्यादा ऊन पडणं ज्यादा थंडी येणं कांदे खराब होणं ते कोणतं दुःख आहे अधिदैविक दुःख आहे आणि मग या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर जर चित्त स्थिर केलं तर घेईल ताप हिरोनी हे 3ही प्रकारचे ताप हिरून घेतो तुम्ही म्हणणार कस काय आम्ही काय पांडुरंग परमात्म्याची उपासना करत नाही आमचं दुःख कस काय जात ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर चित्त स्थिर होतं आणि चित्त स्थिर झाल्यानंतर तो या देहाला मी म्हणतच नाही देह नव्हे मी हे सरे उरला उरे देव झाले आवगे जले देव झाले आवगे दोष गुणी हरपणे दोष गुणी हरपणे देव झाले आवगे अवघे जन झाल्यानंतर हा देह देव स्वरूप झाला म्हणजे या देहाला मी म्हणत नाही
मग या देहाला मी म्हणत नसताना देहाविषयी तादात्म्य नसतं, अनासक्ती निर्माण झाली. मग या देहाच्या संबंधाने असणारे दुःख हे बाजूलाच राहत असतात. म्हणून त्याला दुःख लागत नाही. पद्मपत्र मिवांभचा जळी जळ जैसे पद्मपत्र, अशा प्रकारचं जसं त्याला पाणी चिकटतच नाही तसं या दुःखाला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दे पाप पुण्य अंगा. एकदा का हा देह अग्निरूप झाला म्हणजे परमात्म स्वरूप झाला तर पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, सुखही लागत नाही आणि दुःखही लागत नाही. म्हणून त्याच्या जीवनामध्ये ताप राहत नाही. घेईल ताप हिरोनी, आणि एकदा ताप फिरून जातो मग याने ताप फिरतो तर मग याच्या त्याच्या मताकडे काय जातात. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. उग ह्यो सांगतो ह्यो बाबा असं सांगतो ती बाई अशी सांगते. उग याच्या त्याच्या मताला आपल्याला सांगायला म्हटला वेळ नाही. न्यायमत काय, सांख्यमत काय, योगमत काय, कर्मवादी काय म्हणतात, इकडं तिकडं तर ते खूप क्लिष्ट आहे. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुपटा तया दुःखाचा चिवाटा भागाला ज्ञानाला अधिकारी लागतो. त्याला अधिकारी पाहिजे. त्याने मग मलविक्षेप दोषाची निवृत्ती केलेली पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, विचारसागराचा पहिला तरंग पाहून घ्या, एवढं पाहिजे. आणि कर्माची गती तर खूप गहन आहे. भगवान परमात्मा म्हणतात गहना कर्मनो गती मंत्र चळे थोडा होय थडची वेळा. म्हणून कर्माची गती, म्हणून बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. त्यांच्या मताला गेलं तर जीवाला उगच नागच काय होईल, दुःख होईल. सर्वात सोपं सर्वात सरळ साधन आहे. काय करा, त्या भगवान परमात्म्याची आळवण करा, त्याला दयाद्र अंतकरणाने प्रेमाने हाका मारा, त्यालाच दम निघत नाही. भगवानचं शेवटचं चरण. तू का माने करुणा बोले, तू का माने करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले. ताप हिरोनी रे ना येईन ताप हिरोनी. कमी कर दादा. हे ना आना येईन ताप हिरोनी, ताप हिरोनी हिरोनी येईन ताप हिरोनी घेईन
विरोधी विरोधी राम गेला काबर विरोधी गेला ताक हिल ताप हिरोरी बोला आ आ आ आ काही वाजवा वा स्वर लागला हे होतं येईल ताप आ येईल ताप हिरोनी ओम भजी मन राम चरण की चरण पादुका भरित नयोले उलाई सोही चरण केवट तुई लीनो तब हरि नाम चढ़ाई भजे मन राम चरण सुखदाई भजे मन राम चरण सुखदाई गेला तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. जर त्या भगवान परमात्म्याला करुणेने जर बोलवलं जर आळवलं तर धीर विठ्ठले त्यालाच दम निघत नाही, त्याला दम पडत नाही. फक्त आपण काय करायला पाहिजे, करुणेने म्हणजे प्रेमाने त्याला बोलवलं पाहिजे. आपण काय प्रेमाने बोलत नाही. आपलं प्रेम कुठं असतं संसारात, आणि विना प्रेम कुठं असतं परमार्थात. म्हणून संसारात राहून काय संसार सोडायचं सांगितलंच नाही. संसार सोडायचा नाही. संसार तर सुखाने करायचा आहे. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. तुम्ही जर संसार सोडला तर आमचं तरी काय व्हायचं. तुम्ही सुखाने संसार करा, परंतु भगवान परमात्म्याला प्रेमाने आळवा, त्यालाच दम निघत नाही. ओ जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा, हाथ सिर पे फिराएगा, हाथ सिर पे फिराएगा, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी, तेरा साथ निभाएगा, तेरी जिगरी बनाएगा, विश्वास जरूरी, एकदा जर त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर बिघडलेली बात काय होती, बोलून जाते. बिघडलेलं काम सुद्धा होऊन जातं.
म्हणून तुका म्हणे करुणा बोले. अहो एकदा पैठणला नाथबाबांचं कीर्तन चालू होतं. अशाच आषाढी वारी पुढे होती, आता जशी आहे तशी. आणि नाथबाबाने पंढरीचा महिमा वर्णन केला, पंढरी क्षेत्राचा. आणि तो पंढरी क्षेत्राचा महिमा एका भक्ताने ऐकला. हा भक्त कुर्मदासाने ऐकला. आणि तो म्हटला, आई मला पंढरपूरला जायचं, आई मला पंढरपूरला जायचं. पण आईला वाटलं तुला कोण नेणार आहे, तुला धड हातही नाही आणि पायही नाही. कुर्मदासाला इथून हात नव्हते आणि पायही नव्हते. आणि दररोज म्हणायचं, आई मला पंढरीला जायचं, आई मला पंढरीला जायचं. आई म्हटली कशाचं जातो, दररोज म्हणतोय. एक दिवस आई म्हटली, हा जाय जाय. म्हटल्यानंतर लगेच कुर्मदास निघाले. लोटांगण घालीत, लोटांगण घालत, लोटांगण घालत पंढरीच्या वाटेला निघाली. आता लोटांगण घालत आपल्याला बिना चपलाचं चालता येत नाही, पुढे येतात. तर ते कुर्मदास लोटांगण घालत दलमजल दलमरत करत पंढरपूरला चाललेत. मुखामध्ये कोणी भाकरीचा तुकडा घातला तेवढंच खावं, कोणी तोंडात पाणी ओतलं तेवढंच प्राशन करावं आणि दररोज लोटांगण लोटांगण घालत जावं. आषाढ शुद्ध दशमीचा दिवस आला, परंतु पंढरपूर अजून 10 कोस दूर राहिलंय. आता पंढरीला आपलं पोहोचणं होत नाही. आणि त्या रस्त्याच्या कडेला आरणच्या अलीकडे आणि टेंभुर्णीच्या पुढे मध्ये लहुळ नावाचं गाव आहे. रोडच्या कडेला तिथं पडलेले होते. शरीर लाल बुंद झालेलं होतं, शरीराला चमडी राहिलेली नव्हती, शरीरामध्ये खडे रुतलेले होते, काटे रुतलेले होते. आता पंढरीला जाणं होत नाही, म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याच्या योगाने अंतकरण दुःखी, वियोगाने दुःखी होत होतं. तेवढ्यात दिंड्या चालल्या आणि दिंड्याचा आवाज आला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि मग विनंती करावी कुर्मदासाने, अहो वारकरी बुवा, त्या पांडुरंग परमात्म्याला सांगा की तुमचा भक्त ओ म्हणती कुर्मदासे आरती करोनिया, तुम्हा भेटावया बोलाविले, तुम्हा भेटावया बोलाविले. म्हणती कुर्मदासे आरती करोनिया, तुम्हा भेटावया वारकऱ्याला सांगाव, म्हणती कुर्मदासे आरती करून या. आरत हाक मारली आणि सांगितलं त्यांना, भेटायला बोलिलं असा निरोप सांगा माझा. कुणाजवळ? पांडुरंग परमा. जो वारकरी आला त्याला सांगावा, जो वारकरी आला. आणि आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी सगळे वारकरी तिथं पोहोचल्यानंतर सांगायला लागले, अहो तुमचा एक भक्त तुमची दयाद्र अंतकरणाने आर्त हाक मारताय तुम्हाला आणि भेटायला बोलावतायत. अंतरीची घतो गुडी पाहे जुडी, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. असा असणारा पांडुरंग परमात्म्याला काय करतो म्हणजे करतो शक्ती संपन्न परमात्मा त्याला लगेच कळालं. आता किती गर्दी असते बरं आषाढीला, त्याला वेळ असतो का? आपल्या भाषेत पांडुरंग परमात्मा सर्वात बिझी कधी असतो? आषाढी. अहो कितकी गर्दी असते, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. आणि सुरवरांची दाटी एवढे जोडून हात फुलन हारण फळण काय घेऊन उभा होते. परंतु एखाद्या भक्ताने आर्त भावनेने दयाद्र अंतकरणाने जर हाक मारली ना, तो कितीही जरी बिझी असला, धीर विठ्ठले निघेना, त्याला दम निघला नाही, विटेवरून खाली उतरला आणि त्या लघुळ आला. रोडच्या कडीला कुर्मदास पडलेले होते. भगवान परमात्म्याने त्याला काय घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि एक प्रेमाचा हात फिरवला. आणि हात फिरवल्यानंतर काटे काढले, खडे काढले. हात फिरवल्याबरोबर घेईल ताप हिरोनी, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. सर्व दुःख पांडुरंग परमात्म्याने नाहीस केलं.
आणि म्हणाले भगवान परमात्मा कुर्मदासाला, अरे कुर्मदासा, तुला पंढरीला यायचं ना, तुला हातही देतो आणि तुला पायही देतो. कुर्मदास म्हटले, अरे ज्याच्या करता मला पंढरीला यायचं होतो तो जगन्नायक असणारा परमात्म्याच्या मी काय आहे, मांडीवर आहे. आता मला कुठंच जायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये त्या कुर्मदासाची ज्योत माळवली आणि आजही रस्त्याच्याच कडीला तिथं लवळा कुर्मदासाची काय आहे समाधी. आपण जातो तिथं दर्शन करत असतो. असे असणारे कुर्मदास काय केलं होते, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा माय बाप, घेईल ताप हिरोनी. झालेली सेवा आज ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे असे असणारे पत्रू कडुवाळ पाटील जाधव यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक महत्वाचं काम केलं. बस त्यांनी आपली संपत्ती जरी घडवली नसेल तर काय केली, संतती घडवली आणि तेच महत्वाचं काम केलं. आजही या संततीमुळे त्यांना स्वर्गामध्ये सुख होत असेल. त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. उपस्थित असणारे सर्वच माता भगिनी श्रोते आणि देव स्वरूप असणारे सर्वच, गंधर्व स्वरूप असणारे सर्वच गायनाचार्य, मृदुंगाचार्य, उपस्थित असणारे सर्वच महाराज मंडळी, गुरुजीच्या चरण अजूनही असं वाटतं की काहीतरी एखादं म्हणावंच गुरुजीने. हा, आणि मग झालेली सेवा यांच्याही चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली